आपल्या आयुष्यातील जीवनातील प्रत्येक अडचणीवर दुःखावर एकमेव असा उपाय म्हणजे स्वामींची सेवा आणि त्यातल्या त्यात स्वामींची उच्च कोटीची सेवा ती म्हणजे स्वामीचरित्र पारायण। आणि हेच स्वामीचरित्र पारायण आपल्याला स्वामींच्या प्रकट दिना दिवशी म्हणजेच 20 मार्चला आपल्याला स्वामींच्या चरणी ते अर्पण करायचं आहे आणि स्वामींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे। जो कोणी हा स्वामींच्या प्रकट दिना दिवशी पारायण करतो त्याला स्वामींची अनुभूती ही येतेच येते, स्वामी त्याला प्रचिती देतातच। असा हजारो भक्तांचा अनुभव आहे की त्यांनी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींची सेवा केली आणि त्यांना स्वामींनी प्रचिती दिली। तर तुमच्याही जीवनात काही अडचणी असतील, समस्या असतील, काही संकटे असतील, दुःख असतील तर ते स्वामींच्या चरणी तुम्ही ही सेवा करून आपल्या जीवनातील संकटे दुःख यातून तुम्ही तुमची सुटका करू शकता। प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक संकटावर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवणारच, हे 100% आहे की स्वामी प्रत्येक अडचणीतून तुम्हाला मार्ग दाखवणार। जर तुम्ही 20 तारखेला जे स्वामींचं प्रकट दिन आहे त्यावेळी जर तुम्ही स्वामींचं स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं पारायण केलं तर ही सेवा स्वामींच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर। तर 20 मार्चला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामीचरित्र पारायण हे आपल्याला करायचं आहे। तर कशा पद्धतीने करायचं, कोणते नियम पाळले पाहिजेत आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे आपण आता बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। पारायण करत असताना तुम्हाला श्री स्वामीचरित्र सारामृत हीच जी पोथी आहे ज्याचं आपण पारायण करणार आहोत तर ही पोथी तुम्हाला आणायची आहे। ही पोथी तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा धार्मिक पुस्तके किंवा धार्मिक वस्तू जिथे मिळतात ना तर तिथे तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत मिळून जाईल, पण ते थोडं वेगळ्या पद्धतीचं असतं। अशा पद्धतीचं जर तुम्ही घेतला तर वाचण्यासाठी खूप सोपं जातं आपल्याला आणि छोटे छोटे अध्याय आहेत आणि जे काय आपण वाचतोय ते थोडंफार आपल्याला समजतं देखील। त्यामुळे तुम्ही हे स्वामीचरित्र सारामृताची पोथी केंद्रामधून घ्या। याची किंमत 40 रुपये काय तर आहे, 42 रुपये आहे। तर केंद्रामधून तुम्ही हे खरेदी करू शकता। पारायण करत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला संकल्प घ्यायचा आहे 21 दिवसाचा, कारण की हे पारायण आपण 21 दिवस करणार आहोत। 28 फेब्रुवारीला आपल्याला पारायणासाठी बसायचं आहे। आपलं पारायण स्वामीचा प्रकट दिन आहे 20 मार्चला, तेव्हा समाप्त होणार आहे। तर हा पूर्ण काळ आपला 21 दिवसाचा जाणार आहे। 21 दिवस पारायण आपल्याला करायचं आहे। तर 21 दिवसाचा संकल्प घ्या। पारायण कशा पद्धतीने मांडणी करायची, कसं वाचायचं, तर मांडणी करण्याची काही गरज नाही। जर देवघरामध्ये स्वामींची मूर्तीची तुम्ही स्थापना केली असेल तर तिथे स्वामींची मूर्ती राहू दे आणि समोर बसून तुम्ही वाचन करू शकता। जर तुम्हाला वेगळी मांडणी करायचीच असेल तर तुम्ही वेगळी मांडणी देखील करू शकता। मग मंगल कलश एक स्थापन करायचा, सर्वात आधी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची, मग मंगल कलश आणि मग स्वामींची स्थापना। मी तर म्हणते आपण 21 दिवस सेवा करणार आहोत तर तेवढे दिवस आपण म्हणजे जागा असेल भरपूर तर आपण करू शकतो, पण जागा कमी असेल तर तेवढे दिवस त्या पूजेच्या मांडणीचं पावित्र्य आपण पाळू शकत नाही। त्यामुळे आपण जे आपलं देवघर आहे तिथेच बसून तुम्ही हे पारायण करू शकता, वेगळी मांडणी करायची काही गरज नाही। सगळ्यात पहिला नियम हा आहे की पोथी आपण जेव्हा वाचतो तेव्हा पोथी हातामध्ये धरून वाचायची नाही। पोथीसाठी एक वेगळं आसन घ्यायचं आहे, त्या आसनावरती आपल्याला पोथी ठेवायची आहे आणि पोथी आसनावर ठेवूनच आपल्याला वाचन करायचं आहे। त्यानंतर आपण जे वाचन करणार आहोत तर आपण बसताना देखील एक आसन घ्यायचं आहे आणि त्यावरती बसूनच आपल्याला वाचन करायचं आहे। आता स्वामीचरित्र पारायण हे खूप सोपं आहे गुरुचरित्र पारायणापेक्षा, कारण की त्याचे काहीच नियम नाहीत। आपण सहजासहजी आपण हे पारायण करू शकतो अशा पद्धतीचं हे पारायण आहे। त्यामुळेच मला हे पारायण खूप आवडतं। तर या पारायणासाठी काही जरी नियम नसले तरी 1-2 नियम तेवढे मात्र आहेत। ते म्हणजे नॉनव्हेज हे पूर्णपणे आपल्याला बंद करायचं आहे। 21 दिवसाचं पारायण आहे तर पूर्णपणे 21 दिवस नॉनव्हेज बंद करायचं आहे। जर तुम्हाला घरामध्ये नॉनव्हेज आणत असतील, सगळ्यात मोठी अडचण आपली ही असते की आपण पारायण करणार आहोत तर आपण नॉनव्हेज पूर्णपणे बंद करू शकतो, पण घरातले आणतात आणि खातात तर काय करू। तर त्यांना तुम्ही सांगू शकता की असं असं मी पारायण करणार आहे, तरी पण ते ऐकत नसतील तर त्यांचं त्यांना करून खाऊ दे, तुम्ही पारायण करा, तुम्ही खाऊ नका। शेवटी स्वामींची इच्छा, स्वामी सगळं काही बघत आहेत।
आपल्या सेवेच्या पाठीमागे जी आपली तळमळ आहे, जो भाव आहे, तोच स्वामींना आवडतो. तर तुमच्या मनात खूप इच्छा असेल आणि या गोष्टी जर तुम्ही थांबत असाल तर अजिबात थांबू नका. घरातले खात असतील तर त्यांना आणू दे, फक्त तुम्ही खाऊ नका. स्वामींची 21 दिवस मनसोक्त अशी स्वामींची सेवा करा. तर ही खूप मोठी अडचण असते बऱ्याच महिलांची की नॉनव्हेज असतं घरात, मग कसं करू. काहीच अडचण येत, काहीच तुम्हाला या गोष्टीसाठी बंधन नाहीत. तुम्ही निवांतपणे न भीता, मनामध्ये न संशय आणता तुम्ही ही सेवा करा. त्यानंतर दुसरी अडचण असते ब्रह्मचर्य पालन. तर या स्वामीचरित्र पारायणामध्ये ब्रह्मचर्य पालन केलं नाही तरी चालतं. जर तुम्हाला काटेकोरपणे पाळून जर पारायण करायचं आहे तर अतिउत्तम. जर ब्रह्मचर्य पालन होत नसेल तर काहीच अडचण नाही, ते देखील पारायण करू शकतात. वाचन करत असताना पोथी खाली ठेवून वाचन करायचं आहे. अखंड दिवा तेवत राहिला पाहिजे. सर्वात आधी संकल्प घ्यायचा आहे. वाचन करत असताना आसन घेऊन आसनावरती बसून आपल्याला वाचन करायचं आहे. 1 ते 21 अध्याय पूर्णपणे वाचायचे आहेत. आता ज्यांनी कोणी पहिल्यांदा वाचनासाठी बसणार आहेत तर त्यांना तेवढं माहिती नसतं, तर पहिल्यापासून सुरुवात करायची आहे आपल्याला आणि हे पूर्ण 21 पर्यंत आपल्याला वाचायचं आहे. 21 अध्याय जेव्हा येणार तेव्हा आपलं एक पारायण पूर्ण होणार. हे झालं 21वा अध्याय. हा अध्याय जेव्हा येणार तेव्हा आपले अध्याय म्हणजे एक पारायण आपलं पूर्ण होणार. तर याची पण वाचण्याची एक पद्धत आहे. जर तुम्हाला सकाळी वाचण्यासाठी तेवढा वेळ नसेल, आता हे वाचण्यासाठी आपला पाऊण तास किंवा जास्तीत जास्त 1 तास तरी आपल्याला लागतो. तर हे जर वाचण्यासाठी एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर सकाळी तुम्ही थोडे अध्याय वाचू शकता, परत संध्याकाळी थोडे अध्याय तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने जर या ग्रंथाचं वाचन तुम्ही केलं तरी देखील काही हरकत नाही. फक्त 12 ते 1:30च्या दरम्यान तुम्हाला वाचन थांबवायचं आहे. या वेळेत आपण वाचन करायचं नाही. मग नामस्मरण वगैरे तुम्ही करू शकता. 1 ते 21 अध्याय एका दिवसात आपले पूर्ण झाले पाहिजे. मग ते सकाळी तुम्ही किती निवडणार आहात वाचण्यासाठी, संध्याकाळी किती निवडणार आहात वाचण्यासाठी, हे तुमच्यावर. मग त्याची वेळ जी आपण सकाळी वेळ ठेवलेली आहे ना, हे पारायणामध्ये खूप महत्त्वाचं असतं. जे की पारायणाची वेळ आहे ती वेळ खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही सकाळी 7ला जर बसणार असाल वाचण्यासाठी तर पूर्ण पुढचे 20 दिवस तुम्हाला सकाळी 7 वाजताच वाचण्यासाठी बसायचं आहे. संध्याकाळी जर तुम्ही 6चा वेळ ठरवला असेल तर पुढचे 20 दिवस सकाळी 6 वाजता तुम्हाला वाचनासाठी बसायचं आहे. अशा पद्धतीने वाचनाचा हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे आणि तो आपल्याकडून पाळलाच गेला पाहिजे. या पारायणामध्ये वेळ ही खूप महत्त्वाची आहे. असं सांगितलं जातं की ज्या वेळेत आपण वाचनासाठी बसतो पारायणाला, दुसऱ्या दिवशी त्या वेळेत स्वामी आपली वाट पाहत असतात. त्यामुळे वेळ चुकवायची नाही. वाचन कशा पद्धतीने करायचं, जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा पूर्णपणे आपलं सगळं लक्ष स्वामींवरती असलं पाहिजे. आपण जे काही वाचतोय त्यावरती आपलं पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे. वाचन करतोय, कोणाचा तरी फोन आला, आपण उचलून बोलतोय. घरामध्ये कोणीतरी आलं, त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. घरामध्ये स्वयंपाक काहीतरी आपलं गॅसवरती चालू आहे, त्याच्याकडे आपलं पूर्णपणे लक्ष मध्येच उठलो आणि ते आपण गॅस बंद करायला गेलो, तर असं करू नका. वाचन करत असताना पूर्णपणे लक्ष आपलं वाचनावरच असलं पाहिजे. वाचन करत असताना मध्येच उठू नका, कुणाशी बोलू नका. मनामध्ये हा भाव ठेवायचा की हे चरित्र आपण स्वामींना ऐकवतोय आणि त्यातून आपण काही ना काहीतरी बोध घेतोय आणि ते स्वामी ऐकतायत. आपल्या समोर स्वामी बसले आहेत आणि ते ऐकतायत. हा मनामध्ये भाव ठेवा आणि ते वाचन करा. खूप आनंद मिळेल तुम्हाला अशा पद्धतीने जर वाचन केलं तर. आणि मोठ्यानेच वाचलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला मनातल्या मनात तुमचं लक्ष त्या ग्रंथावरती, ओवीवरती असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता. आता एक जण म्हणतात की मोठ्याने वाचावं, तर ते का असतं की बाकी घरामध्ये काय चाललंय किंवा बाकीकडे काय चाललंय त्याच्यावरती आपलं लक्ष जाऊ नये. आपले शब्द आपल्या कानावरतीच पडावे, यामुळे आपण मोठ्याने वाचन करत असतो. पण एक वेळा काय होतं ना, वाचन भरपूर असतं, मोठमोठ्याने जास्त वेळ आपण वाचन करू शकत नाही, कारण की आपल्याला ती सवय नसते. वाचन करून करून मग आपल्याला हा म्हणजे जबडा वगैरे सगळा दुखायला लागतो. म्हणजे तुम्हाला होत असेल की मला माहिती नाही, पण मला तर हा त्रास होतो. त्यामुळे मी थोडे अध्याय
जोरात वाचते आणि नंतरचे थोडे जे अध्याय आहेत मनातल्या मनात वाचते किंवा हळू आवाजात वाचते, कारण की मनातलं देखील स्वामींना कळतं, स्वामींना ऐकू येतं. तर आपल्याला जसं सोयीस्कर वाटेल, आपण ज्या पद्धतीत कम्फर्टेबल आहोत तशा पद्धतीने वाचन करायचं, जेणेकरून आपल्याला वाचनाचा कंटाळा आला नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपलं वाचन सुरू ठेवायचं. तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं असेल किंवा माहेरी जाणार असाल, काही कामानिमित्त बाहेर जावं लागणार असेल, तर तुम्ही पोथी तिथे घेऊन वाचन करू शकता. खूपच तुम्हाला अडचण असेल, जावंच लागणार असेल, तर पोथी घेऊन तुम्ही तिथे वाचन करू शकता. पण जास्तीत जास्त हा प्रयत्न करा की आपल्या घरातच आपलं पारायण झालं पाहिजे. खूप अडचण आली असेल तर तुम्ही पोथी घेऊन तिथे वाचन करू शकता. स्वामी चरित्र पारायणासाठी काहीच मोठे अवघड असे नियम नाहीत, पण या पारायणाचे एवढे अफाट अनुभव आपल्याला मिळतात, एवढे छान छान प्रचिती स्वामी आपल्याला या पारायणामध्ये देत असतात की परत कधी तुम्हाला हे पारायण कधी करू असं होईल. परत तुम्ही कधी असा विचार करणार नाही की आपण पारायण आता करायचं. तुम्हाला परत ती एक आवड निर्माण होईल पारायण करण्यासाठी. तुम्ही उत्सुक व्हाल पुढच्या वेळी की मला स्वामी चरित्र पारायण करायचं आहे, कारण की या पारायणामध्ये स्वामी भरपूर प्रचिती देत असतात आणि त्या प्रचिती आपण अनुभवून, त्या प्रचिती बघून आपल्याला एवढं आपण स्वामींच्या जवळ जातो की परत आपल्याला स्वामींचे चरण सोडावे असं कधीच आपल्या मनात येणार नाही की आपण दुसऱ्या कुठल्या देवतांची सेवा करावी, असं सुद्धा तुमच्या मनात कधी येणार नाही. प्रत्येक या 21 दिवसामध्ये तुम्हाला हे जाणवेल की स्वामी तुमच्या पाठीशी आहे. अगोदरचे 3-4 दिवस तुम्हाला त्रास होईल, कारण की आपण स्वामींचं पारायण करतोय, तर थोडीफार परीक्षा तर स्वामी आपली बघणारच. तर अगोदरचे जे 3-4 दिवस असतात ना, ते थोडंफार आपल्याला त्रास होतं, पण आपण त्या त्रासाला अजिबात कंटाळायचं नाही किंवा आपण हार मानायची नाही. आहे तसं आपलं वाचन, आपली रुटीन चालू ठेवायची. तर हेच काही साधे सोपे नियम आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने आपण स्वामी चरित्र पारायण करू शकतो आणि भरभरून स्वामींचे आशीर्वाद या पारायणातून आपण घेऊ शकतो. तर कृपया करून सगळेजण स्वामी चरित्र पारायण करा आणि स्वामींची अनुभूती तुम्ही या प्रकट दिनाला स्वामींच्या घ्या. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.